आडगाव बुद्रुक सर्कल गटामध्ये आम्ही सर्वत्र भेटीगाठी मतदारापर्यंत पोहोचत आहोत। डोर टू डोर आम्ही प्रचार चालू केलेला आहे। साहेबांनी, आदरणीय खासदार साहेबांनी, आदरणीय आमदार साहेबांनी, तसेच आमचे माजी जिल्हा परिषद सदस्य व आताचे जिल्हाध्यक्ष रमेश भाऊ पवार यांनी केलेल्या कामाची पूर्ण आखणी त्यांच्या समोर मांडत आहोत। त्यांच्याकडनं त्यांच्या केलेल्या कामासंदर्भात त्यांच्याकडनं पावती घेत आहोत। या सर्व कामातून आम्हाला असा आनंद होतो की आम्हाला कुठल्याही गोष्टीचा त्रास होत नाहीये। सर्व मतदार बंधू आम्हाला मदत करतायत, सर्वजण सपोर्ट करतायत। काय सांगाल आता सध्या जी ग्राउंड लेवलचे प्रश्न आहेत, कोणते प्रश्न तुम्हाला प्रकाशाने लावतात? सध्या ग्रामीण भागामध्ये तर तसं आदरणीय आमदार साहेब पालकमंत्री असताना, आदरणीय खासदार साहेब जेव्हा पालकमंत्री होते, मंत्री होते, त्या काळामध्ये भरपूर कामं आमच्या सर्कलमध्ये झालेली आहेत। तसेच जिल्हा परिषद सदस्य, माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश भाऊ पवार यांच्या माध्यमातून खूप कामं चाललेली आहेत। फक्त मला जे जाणवलं ते जिल्हा परिषद शाळांच्या संदर्भामध्ये शिक्षणाची समस्या व थोड्या बहुत प्रमाणामध्ये आरोग्याची व पशुवैद्यकीय काही दवाखाने काही ठिकाणी असणं अपेक्षित आहे। त्याच्या संदर्भामध्ये आम्ही प्रामुख्याने काम करू। निवडून आल्यानंतर सगळ्यात पहिले प्राधान्यक्रम काय असेल? निवडून आल्यानंतर सर्वात प्रथम प्राधान्य क्रमांक असा असेल की दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरमध्ये जे कंपनी चालल्या आहेत, त्या कंपनीमध्ये 9 तरुणांना कसं रोजगार मिळेल, असे सुशिक्षित बेरोजगारांना कसं तिथपर्यंत जाऊन त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना कशी तिथं नोकऱ्या मिळतील, त्या संदर्भात आम्ही सर्वात प्रथम काम करणार आहोत। आता सध्या ही चुरशीची लढाई आपल्याला बघायला मिळत आहे। विरोधकांकडे कसं बघतात? कारण सत्तेतलेच पक्ष आहे। नाही, विरोधक काय झाले आता ते आता चिडचिड करायला लागलेत आणि त्याच्यातनं आमच्या कार्यकर्त्यांना धमके देणं किंवा मग पैशाचा गैरवापर करणं, ह्या सर्व गोष्टी त्यांच्याकडनं दिसत आहेत। परंतु आता काय झालंय, शेवट आलेला आहे, त्यांना आता त्यांच्या पायाखालची माती सरकत चाललेली आहे। तरी आता जे समोर आहे ते सगळी जनतेच्या मनात आहे, जनतेने एकदा ठरवलेलं आहे। त्याच्यामुळे आता त्यांनी काही जरी केलं, धमकेचा वापर, पैशाचा कशाचाही गैरवापर केला, तरी ही मायबाप जनता त्यांचं काही आता ऐकणार नाही असं मी अपेक्षा करतो। बरं, आता जनतेला काय आवाहन कराल मतदानासाठी? जनतेला एवढंच आवाहन करेल की आदरणीय खासदार साहेबांनी, आदरणीय आमदार साहेबांनी व माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश पवार साहेबांनी केलेल्या कामाची पोचपावती म्हणून आम्हाला मतदानातून भरघोस मतदान करून, धनुष्यबाणासमोरील बटन दाबून भरघोस मतदान करून करावं व आम्हाला विजय करावं हीच विनंती करू। आमच्या जिल्हा परिषद सर्कल गटाचं उमेदवार मी स्वतः विजय विनायक घोडके, आडगाव गणाच्या पंचायत समितीच्या उमेदवार पूजाताई दसपुते व गांधी गणाचे उमेदवार बाबासाहेब राठोडे आहेत। आडगाव बुद्रुक गटासाठी सगळ्यांना आवाहन करेल की धनुष्यबाणासमोरील बटन दाबून भरघोस मतांनी विजयी करा। शिवाजी महाराज की जय।